हाय नमस्कार. तर माझ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हैदराबादमध्येच आम्ही मुक्काम केला होता आणि आज आम्हाला जायचं होतं हैदराबाद फिल्म सिटी पाहण्यासाठी. आणि सकाळी 7 वाजता आऊट करून आम्ही निघालो आणि नाश्त्यासाठी थोड्या अंतरावर थांबलो होतो. नाश्ता करून आम्ही फायनली लोकेशनवरती पोहोचलो. लोकेशनवरती पोहोचलो आम्ही. तिकीट काउंटरला चाललो आहे तिकीट काढण्यासाठी. चला तिकीट आम्ही काढले आहे आणि आम्ही आता फिरणार. चला मी एक स्पॉट तुम्हाला दाखवतो. त्यानंतर पास घेऊन आम्ही निघालो त्यांच्या बसमध्ये बसल्यावर आम्ही थोडीशी मस्ती करत करत चाललो होतो. फर्स्ट टाईम गेलो त्यामुळे तिथली काय आयडिया नव्हती आम्हाला कसं आहे काय. तिथे नंतर गेल्यावरती आम्हाला सगळे लोकेशन वगैरे बघितले, आम्ही सगळे स्पॉट बघितले, पिक्चरचे सेट पाहिले. पूर्ण व्हिडिओ मी यामध्ये ॲड नाही केलेत कारण ब्लॉग खूप मोठा होईल. त्यानंतर स्टुडिओमध्ये गेल्यावरती तिथे पिक्चरची शूटिंग वगैरे कसं करतात, बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे कसं देतात. आणि तिथे गेल्यावरती आम्हाला एक स्टोरी दाखवली बनवून. त्या स्टोरीसाठी 3 हिरोईन लागत होत्या. माझी सेस गेली होती. आपल्याला बघताना ते खरंच एकदम म्हणजे टी व्हीमध्ये बघतो आपण तेव्हा असं वाटतं की एवढं काय नाही करायला लागत, पण त्यामागे पण खूप कष्ट आहेत. ते सगळं आम्हाला त्यांनी दाखवलं. बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे कसं देतात. आपल्याला मध्ये वाटतं की काही नाही की व्हिडिओ वगैरे घेत असतील आणि करत असतील, पण असं काही नाही आहे. त्यामागे पण खूप सारे लोक आहेत, म्युझिक वगैरे देणारे, व्हिडिओ शूट करणारे, डायरेक्टर, स्टोरी लिहिणारे वेगळे असतात. तर ह्याची स्टोरी काय होती तर 3 जणी या चोरी करून पळणार, त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या मागे पोलीस लागलेले असतात. खाली स्टेजवरती ते ॲक्टिंग करत होत्या आणि पडद्यावरती आम्हाला ते दिसत होतं पिक्चरसारखं. त्यानंतर तिथून बाहेर पडल्यावर आम्हाला रामोजी फिल्म सिटीचं एक सॉन्ग त्यांनी दाखवलं. त्यामध्ये सगळं इन्क्लूड केलेलं होतं, त्यांच्या स्पॉटवरती काय काय आहे ते सगळं. त्यानंतर एक स्पॉट आम्ही पाहिले. आम्हाला जायचं होतं बाहुबलीच्या सेटवरती. बसने आम्ही निघालो त्या सेटवरती पोहोचल्यावर एंट्री केल्या बाहुबलीच्या मूवीमधले सॉंग्स तिथे लावलेले होते आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला त्यांचा आवाज वगैरे येत असेल. त्यानंतर पाऊस चालू झाला होता. थोडे फोटोज वगैरे घेऊन आम्ही तिथून निघालो. त्यामध्ये मी फोटो ॲड केलेत. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.